ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार, त्यानिमित्त ओंकारेश्वरास शिवाभिषेक पूजा करण्यात आल्या. जे या मंडळीने आपल्याकडे प्रत्येक सोमवारी दक्षिणा पाठवतात, नियमितपणे त्यांच्या पूजा अभिषेक करण्यात आल्या आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. तुमच्या काय मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्या, याकरता मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आता प्रत्येक सोमवारी खूप माझ्या माता भगिनी पूजा करतात, मनोकामना पूजा. याविषयी मी तुम्हाला बोलतोय. आता खूप जणी आपल्या घरात सुख, समाधान, आनंद आणि आपल्याला सगळ्या परिस्थिती सगळ्या म्हणजे भरभराट व्हावी याकरता पण मनोकामना पूजा करतात. काही जणांच्या संततीच्या बाबतीत आहेत, कुणाच्या लग्नाच्या बाबतीत आहेत, कुणाचे समजा घरात भांडण तंटे होतात, त्याच्यासाठी करतात. तर ही मनोकामना पूजा करताय याच्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि ती पूजा तुमची सफल व्हावी असं मला मनोमनी वाटतं आणि ते नक्कीच होणार आहे. पण कधी होणार आहे त्याचं कारण सांगतो, कधी होऊ शकते ते पण सांगतो. तर एक लक्षात घ्यायचं, फक्त स्त्री फक्त संसार करू शकते. एकटा पुरुष कधी संसार करू शकत नाही. म्हणून आपली जी भारतीय परंपरा आलेली आहे, त्या परंपरेत असं आहे की स्त्रीला फार महत्व आहे संसारामध्ये. कारण पुरुष हे कसे असतात, मोप मेहनती असतात, कमाईदार असतात, पैसा येतो, काही करू शकतात, पण ते संसार करू शकत नाहीत. पुरुष हे कधीच संसार करू शकत नाही, कारण पुरुषाला संसार जमतच नसतो. चिकाटेपणा नसतो पुरुषांच्या अंगात, काही नसतो. ढोंबळपणाचे असतात, फक्त ही धडाडीची कार्यकर्ते असतात. त्यात मी पण पुरुषच आहे, मी माझ्याबद्दल बी बोलतो ना. जी फक्त स्त्री ही संसार करू शकते, तेला घराला घरपण आणणारी म्हणजे स्त्री आहे. आणि पूजा अर्चेमध्ये, देवधर्मामध्ये सुद्धा स्त्रियांची संख्या जास्त आहे, लक्षात घ्या. पुरुषांना ह्या अशा गोष्टी देव वगैरे पटत नाहीत. बऱ्याचशा पुरुषांना काही आहे चांगले, पण बरेचसे की काय असतंय खरं असं म्हणण्यापैकी, जाऊ दे आमची बायको करते ना, ठीक आहे, एवढ्यावर चालणारे पण आहेत. आपण कशाला तिला विरोध करायचा, चाललंय जाऊ दे, कुठे ते बायाच्या नादी लागायचं, असं म्हणणारे पण आहेत. मग मला एकच माझ्या माता भगिनीला सांगायचंय की तुमच्यावर आधारित तुमचं घर आहे, लक्षात घ्या. नवरा जरी पैसे कमवत असला तरी संसार करू शकत नाही, एवढं लक्षात घ्यायचं. आणि तेच तुम्हालाच कळतंय, मी सांगायची गरज नाही. फक्त तुम्ही चुकताय कुठं, आपल्या घरामध्ये समस्या का निर्माण होतात, पुरुष का बिघडतात वगैरे बऱ्याचशा गोष्टीतनं त्याला तुम्ही कारणीभूत आहात. आता तुम्ही म्हणाल की आत्ताच आमची स्तुती केली परत तुम्ही आम्हीच कारणीभूत आहेत असं म्हणत असाल तर मग काय ते सांगणार आहे ना मी. तसा राग येऊ द्यायचा नाही, कारण राग आणायचाही नाही. मी तुमचा बंधू आहे, मुलगा आहे असं समजायचं. आणि मी घरातच बोलतोय तुमच्याशी, तुम्ही माझ्यासाठी परके नाहात, अजिबात नाहीत परके. तुमचं माझं एक नातं आहे, बंधू भावाचं नातं आहे, आई मुलाचं नातं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मी बोलू शकतो, तुम्ही मला बोलू शकता. तर कसं चुकतात की तुम्ही ना, तुम्हाला ईश्वरानं कोमल मन दिलंय, मान्य, पण कोमल मन आहे ना, तर तुम्हाला काय होतं, छोटी छोटी घरातली जी गोष्ट असते ना, घरातली गोष्ट, छोटी छोटी गोष्ट, कुणी काही चिल्लर सहज जरी बोललं तर त्याचा गैरसमज करून घेता, अर्थाचा अनर्थ करता.
आणि मग ते तासनतास त्याच गोष्टीवर विचार करत बसता. नवऱ्यानं असंच का म्हणावं, सासूनं असंच का बोलावं, त्या असंच का करावं, मुलांनी असंच मला ऐकतच नाही. हे जे तुमचं चक्र चाललं असतं ना तुमच्या डोक्यामध्ये, हं, सारखं, हे चक्र तुम्हाला सुधरू देत नाही. हं? तुम्ही हुशार असता, सगळं चांगलं असतं, पण हे जे तुमच्या मनातलं जी चक्र आहे ना, ते थांबल्याशिवाय तुमची प्रगती होत नाही. कारण हे नकारात्मक विचार येतात तुमच्या मनामध्ये. द्वेष, एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण होतो. हं? नवऱ्याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका येतात, काय येतात, हे छोट्या-छोट्या गोष्टीवरून. हं? तुम्ही ढोबळ मनानं राहत नाहीत आणि तोच तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर हा परिणाम होत राहतो. हं? मी तुम्हाला एकच सांगतो, की ह्या अशा ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना, याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही जर दुर्लक्ष केलात ना, तुम्ही दुर्लक्ष केल्यानंतर तुमच्या घराची प्रगती एवढी होते ना, खूप काही. कारण तुम्ही घराची लक्ष्मी आहात. लक्ष्मी म्हणजे पैसा पण आला त्यात. हं? तुम्ही प्रगतिशील आहात, प्रगती करणारे आहेत. तुमच्याशिवाय घराला घर पण नाही एवढं लक्षात घ्यायचं. तुम्ही आहेत म्हणून त्या नवऱ्याचा तुमच्या संसार आहे. बघा, एखाद्याची बायको गेली ना, ते त्याचा संसार उद्ध्वस्त झाला म्हणून समजायचं. तो भलं पैसे कमवीन हो, काय, पण बाईशिवाय घराला घर पण नसतं. कारण ही आपली परंपरा आहे आणि तुमच्या हातात आहे. मग तुम्ही जर असं डगमगलात, छोट्या-छोट्या गोष्टीवर विचार करत बसलात, एक तर तुमचं मन बिघडतं, मनात अनेक शंका येतात, तुमचं आरोग्य बिघडतं आणि तुमचं आरोग्य बिघडलं, तर तुम्ही घरातलं घर पण कसं टिकवू शकाल? हं? तुमच्या हातात आहे. तुम्ही चांगलं राहिलं पाहिजे. चांगलं राहण्यासाठी काय करावं? अशा छोट्या गोष्टीवर विचार करायचा नाही. मनाला लावून घ्यायच्या नाहीत गोष्टी. आत्मविश्वासानं चालायचं. हं? ठीक आहे. नवरा, आता काही जणांचे नवरे समजा बिघडले असं त्यांचं म्हणणं आहे. कारण बऱ्याच जणी काय करतात, नवरे बिघडलेत, नवरे बाहेर कुठेतरी नादी लागलेत, यासाठी मनोकामना पूजा करतात, नवऱ्यानं लाईनवर यावं म्हणून. पण ताई मी तुम्हाला सांगतो, तुमचे नवरे तुमच्या कामाच्या बाहेर गेलेत असं वाटतंय ना तुम्हाला, आपल्याला नवरे लाईनवर आणायचे. पण ही चिडून, नुसती मनोकामना पूजा करून नाहीत नवरे लाईनवर येणार. कसं असतं, दवा आणि दुवा. दुवा म्हणजे पूजा आणि दवा काय? तर तुमचं वागणं. तुमचं वागणं काय? की तुम्ही घरामध्ये चिडचिडपणा करता जास्त. चिडचिडपणा करत असल्यामुळं नवरे तुमचं ऐकत नाही. म्हणजे त्यांना वाटतं काय लावली ना किरकिर, किरकिर सकाळपासून. हं? ही जी किरकिर आहे ना, त्यांना समाधान वाटत नाही. ते मग बाहेर-बाहेर पळतात. मग कुठेतरी प्रेमाचा शोध घेतं. हेच म्हणजे आपल्या हातानं आपलं वाटोळं करतो, आपल्या संसाराचं वाटोळं करतो, हे लक्षात घ्या. तुम्ही मन समाधानी ठेवून नवऱ्याशी चांगलं बोला, घरात किरकिर करू नका. घरामध्ये नवरा आला बाहेरून तर त्याला आनंद वाटला पाहिजे, घरात बसावंसं वाटलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये सगळ्या सुखसोयी आहेत, पण नवरे घरात न थांबण्याची कारण म्हणजे तुमच्याविषयी त्यांना आपुलकी वाटत नाही. तुमच्या जवळ आलं की करखरी वाटते, काहीतरी त्याच्या मागं काम लावून म्हणून टाळाटाळ करतात. असं वाटू नये, त्याच्यावर प्रेशर येऊ नये, असं राहा. तुम्हाला काय गोष्टी सांगायच्यात ना, सौम्य पद्धतीने सांगा. त्याचं मन ओळखा. त्याचं मन काय आहे? त्याचं मन विचलित असेल, कुठल्या तरी कामामध्ये असेल, काहीतरी असेल, त्याच्या टेन्शन कुठल्या याच्यामध्ये असेल, ऑफिसचं टेन्शन असतं, कामाचं कुठल्या, तर त्यावेळेस अजिबात बोलायचं नाही. त्यावेळेस उलटं आनंदी राहायचं थोडंसं. आनंद ज्याला करून त्याच्या जे मनावरलं दडपण आहे, टेन्शन आहे, ते दूर होईल असं राहायचं. त्याला तुम्ही त्याच वेळेस जर ते टेन्शनमध्ये असता तर घरातली कुठली तरी गोष्ट सांगितली, फलानं तुमच्या आईनं अशीच म्हणली, अथवा हे तू आपल्या घरात एवढंच उडालंय आणि तुम्ही ते आणायचं कळत नाही, तुम्हाला डाळी संपल्यात,
आणि तुमचं येताना घेऊन यायला काय झालं होतं तुम्हाला, मीच कुठं कुठं बघू, ही जी आहे ना ही पद्धत ही बंद करावी लागते. तुम्हाला आणायची ना डाळ, काय आणायचंय, किराणा आणायचा आहे, काय आणायचंय, थोडंसं शांत होऊ द्या, त्याला शांत होऊ द्या. तो ऑटोमॅटिक लाईनवर येतो आणि ज्यावेळी तो शांत जरा स्ट्रेस झाला की मग हळूच अलगदपणे, अहो मी सांगू का तुम्हाला कसं बोलायचं ते, अहो ऐकलं का, ते डाळ संपत आली हो, संपत आली, संपली का संपत आली, नाही आजच्या दिवसापुरती होती, आता उद्याच्याला नाही, मग काय करतात, जर वेळ भेटला तर आणतात का तेवढे, नाही आणतो ना, बरोबर त्याला वेळ मिळतो. तुमच्या तोंडामध्ये गोडी आणा. देवानं चांगलं तोंड दिलेलं आहे, मधुर बोलण्यासाठी दिलेलं आहे, गोड बोलण्यासाठी दिलंय. बघा तुम्ही, अहो कसलाही वाघ असू द्या हो, शिळी होऊन राहतो, शिळी होऊन. तुम्हाला उगच वाटतं की नवऱ्यानं आपल्या ताब्यात राहावं. ताब्यात राहण्यासाठी काय तिच्या काही आयडिया येतात. अनेक स्त्रियाला जमतं ही आयडिया वापरायला, पण काही स्त्रियाला जमत नाही. ते नवरा म्हणजे त्यांना काय वाटतं की लगे आलं की तन उगच बिनकामाचं चालू करतात खरखरी. मग त्याच्यामुळे काय होतं, ती जवळ यायच्या वेळी ती लांब पळतो. म्हणजे आपल्या हातानंच आपण माणसं तोडतो, नातं तोडतो. फक्त तोंडाला माधुरी आणा, गोडवा आणा. देवाने दिलंय चांगलं तोंड आपल्याला, तर त्या तोंडाचा चांगला वापर करा, त्या शब्दाचा चांगला सौम्य शब्द वापरा. कसला बी नवरा असू द्या हो, धनधाकटा, लाईनवर आहे, तुम्ही गॅरंटी देतो तुम्हाला. फक्त आपली भाषा जरा वेगळी वापरायची असते. भाषेमध्ये शब्दप्रयोग कसा असतोय, डाळ संपली आणि तुम्हाला कळत नाही, यात काय घेऊन यायचं, तुम्हाला सगळं सांगावं लागतंय का, की माणसं बिघडली म्हणून समजायचं, म्हणजे नवरे वा. हेच शब्द जरी आपण आल्यानंतर थोडं शांत झालं की, अहो तुम्हाला डाळ संपली, तुम्ही लक्ष देत विचारत नाही, यातानी घेऊन यायचं की हो, मला बी कुठवर बघू, मला हे घरातलं काम पडलं होतं, काय तुम्ही लक्ष करीत नाहीत, काही नाही, माझ्या लक्षात येत नाही. काय शब्द तेच आहेत, फक्त भाषामधली जी लवचिकता आहे ती लवचिकता वापरली. हा जर प्रयोग केला ना, मी तुम्हाला गॅरंटी देतो की नवरे तुमचे मरेपर्यंत तुमच्या पायाशी लोळतील हो. बाईच्या हातामध्ये व्यसन आहे त्यांची. फक्त चुकता तुम्ही, नवरे बिघडत नाहीत, काही होत नाही, तो एखाद्या असतील हो 10-5, त्याचं काय असतं, चलत राहते. पण शक्यतो कुठल्याही नवऱ्याला आपला प्रपंच उद्ध्वस्त करायचं वाटत नाही. फक्त आपण चुकतोय, आपण हक्क गाजवतोय. तुमच्याकडे मंगळसूत्र नावाचं जे लायसन दिलंय ना, हे लायसन तुम्हाला जरा डेंजरपणा करायला होतं. म्हणजे आपले माणसं आपण हाताने दूर करतो. फक्त भाषा चेंज करा तुम्ही. आहे तुम्हाला त्याच्याबद्दल राग, काही चुकत असेल, काही करत असेल, पण राग व्यक्त करू नका तुम्ही. राग हा व्यक्त करू नका. आहे ना राग, व्यक्त एकदम करू नका. करायच्या त्यावेळेसच करा, कधीही करू नका. त्या रागाचा वापर कुठं करायचा, कधी करायचा, हे जरा शांत डोक्यानं. अहो तुमच्या हातात हो, कसला बी पुरुष असू द्या, लाईनवर येतो म्हणजे येतो. लाईन म्हणजे लाईनच, सरळ झाला पाहिजे. पण कसा, शब्दानं. तुम्ही भांडणं करून आणि ह्यानं सरळ होत नाही, उलटा तो काय होतो, जवळ यायच्या ऐवजी लांब लांब पळतो आणि बाहेर प्रेम शोधतो. पुन्हा पुन्हा बोंबलत बसता तुम्ही, माझा नवरा बिघडला. बिघडायला कारणीभूत आपणच आहोत. बाहेरली बाई तरी काय करते हो, हीच भाषा वापरते, गोड बोलते, काय हो मला तुमचा फोन आला नाही, अगर तुमचा मेसेज नाही पडला तर किती मी आज दिवसभर म्हणजे बोर झाले, मला करमना सुद्धा गेलंय. झालं पगाळला की बाबा. अरे मग हीच भाषा, आपण हक्काचे आहेत, लायसन धारक आहेत, आपण हीच भाषा वापरा नवऱ्याला.
बाई बाहेर ती काय तीच करते काम. ती त्याच्यापेक्षा आपल्याला तर आपला तर हक्क आहे, लायसन आहे आपल्याकडे. कशाला नवरे बिघडते तर कुठं जातात बोंबलत? कुठं जात नाहीत काय नाहीत. त्या नवऱ्याला असं वाटलं पाहिजे, त्याला सतत तुमची याद आली पाहिजे. असं प्रेम दाखवा, करा. नवरा तुमच्यासाठी उग कुत्र्यावानी पळण हो, कुत्र्यावानी धाप आला जीभ बाहेर करून करीत करीत किती बी बायकोनं सांगितलंय काम करावं लागतंय. ही आयडिया आहे. आणि त्याच्याबरोबर ही पूजा म्हणजे दवा मी सांगितलेला आणि दुवा पूजा, ह्या गोष्टी करायच्या असतात. उग बिनकामाचं तन 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 करता आणि माझा नवरा बिघडला म्हणून बोंबलता. आणि एवढा नवऱ्याचाच हा प्रश्न नाही आपला, आपले प्रश्न अनेक आहेत. घरामध्ये मुलं बिघडतात, मुली बिघडतात. केवळ घरामध्ये त्यांना प्रेम भेटत नाही. प्रेम प्रेम चांगलं जर प्रेम भेटलं ना तर मुलं प्रेमाला बाहेर भोकेलेले असतात, त्याच्यामुळं बिघडतात लेकरं. जर घरात प्रेम भेटलं, घरामध्ये आईचं वडिलाचं प्रेम जर भेटलं तर मुलं बिघडत नाहीत, मुली बिघडत नाहीत. अथवा बाहेर प्रेमासाठी त्या मुलांना आपल्या घराची ओढ लागली पाहिजे. नको आईला बघितल्याशिवाय त्यांना करमलं पाहिजे. वडिलाचं बोलणं अगर ऐकावं, वडिलांनी जवळ घेतलं पाहिजे. काही नाही बघा, वरोपचारी प्रेम करून जमत नाही. तुम्ही हृदयातून लेकरावर सुद्धा प्रेम करा, लेकरं बिघडत नाहीत. बिघडण्याचे कारण अगर घराचं घर पण जातं, या स्त्रीच्या हातात आहे म्हटलंय तुम्हाला, तर स्त्रीच्या हातात ह्या सर्व गोष्टी आहेत. त्यासाठी स्त्रीच्या हातात रिमोट कंट्रोल बी म्हणायला काय, जसं कुठलं चॅनल बदलायचं, कुठलं लावायचं, काय करायचं ह्या हातात आहे. चांगले चांगले चॅनल लावले ना तर काही अडचण येत नाही. धांगडधिंगा चॅनल लावले की मग धांगडधिंगाच होतो घराचा. घराची लक्ष्मी आणि लक्ष्मी ही सतत प्रसन्न असली पाहिजे, शांत असली पाहिजे. बघा व्यवस्थित होतं का नाही का? सर्व काही आपल्या हातात आहे. मग त्याच्यामुळे शांत लक्ष्मी प्रसन्न शांत असेल ना तर पैसा कधीच कमी पडत नाही. ज्या गोष्टी आहेत ना आपल्या घरामध्ये त्याच्यामध्ये समाधान मानायला एक शिका. समाधान मानलं ना पैसा येतो हो. तुमचे स्वप्न 100% साकार होतात. पण तुम्ही शांत राहिलात तर, तुम्ही शांत नाहीत ना राहिला तर तुमचे स्वप्न साकार होणार नाहीत. तुम्हाला हवंय ना, तुम्हाला घर पाहिजे, अमुक गोष्टी पाहिजे, तर सर्व गोष्टी मिळतात. पण आता सध्या आहे त्याच्यामध्ये समाधान मानायला चालू करा. म्हणजे दवा दुवा ह्या सर्व गोष्टी एकत्र होऊन आपला जो आजार आहे ते दूर होऊन जातो. अलग लक्षात. त्याच्यासाठी तुम्ही विनाकारण ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका आणि टेन्शन देऊ बी नका कोणाला. त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन देत असल्यामुळे, घेत असल्यामुळे तुम्हालाही त्रास होतो, तुमचं आरोग्य खराब राहतं. शांत चांगली झोप घ्या. चांगली झोप घेत जा, चिडचिडपणा कमी करा. चिडचिड व्हायला लागली तर नामस्मरण करा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः असे आहे, देवाचं नामस्मरण करावं. बघा बरं. आणि पॉझिटिव्ह राहा. मी चांगलं घर बनवू शकते, म्हणजे घराला घर पण आणू शकते, घराला घर पण आणणारी मी, आणि मी नक्कीच आणणार आहे. मी सर्व काही ठीक करणार आहे, असं मनामध्ये तुम्ही जर आत्मविश्वास आणला ना तर तुमचं घर म्हणजे एक स्वर्ग होईल. आलं लक्षात? तर असो मंडळी, खूप वेळ होतोय, मला उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचंय. तर आता आपला निरोप घेतो. परत भेटणारच आहे अशाच एखाद्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.